अखेर लाडक्या बहिणींना आनंदाची बातमी आली. नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता याची तारीख ठरली. पण हा हप्ता सर्व महिलांना मिळणार नाही. याबद्दल महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सविस्तर माहिती दिलेली आहे. आदिती तटकरे पुढे काय म्हणाल्या हे आपण पाहणारच आहोत. पण त्या अगोदर महत्त्वाची माहिती, ज्या ज्या महिलांनी ई-KYC केली त्यांचे देखील हप्ते बंद होणार. कारण की ई-KYC करत असताना बऱ्याचशा महिलांनी चुका केलेल्या आहेत. त्यामुळं त्यांचे हप्ते बंद होऊ शकतात. राज्यामधील बऱ्याचशा महिला आपल्याला नोव्हेंबरचा हप्ता कधी मिळणार याची वाट पाहत होते. पण आता नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन्ही महिन्याचे हप्ते एकत्रित मिळणार. आपल्याला हे हप्ते कधी भेटणार याची देखील तारीख जाहीर झालेली आहे. ज्या लाडक्या बहिणींच्या ई-KYC करत असताना चुका झालेल्या आहेत त्यांना देखील शासनाने मुदतवाढ दिलेली आहे. 31 डिसेंबरच्या अगोदर सर्वांनी ई-KYC करत असताना ज्या चुका झाल्या होत्या ती दुरुस्त करून घ्यायची आहे. याशिवाय ज्या महिलांचे पती नाही किंवा वडील नाही अशा महिलांना घटस्फोट प्रमाणपत्र किंवा मृत्यू प्रमाणपत्र अंगणवाडी सेविकाकडे जमा करण्यास सांगितलं होतं. याबद्दल महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे काय म्हणाल्या, नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता कधी मिळणार, चला सविस्तर पाहू. साधारणपणे 28 जून 2024मध्ये या योजनेची घोषणा झाली आणि ज्या वेळेला या योजनेची घोषणा झाली 1 जुलैपासून त्याचं रजिस्ट्रेशन सुरू झालं. मला आपल्या माध्यमातून नमूद करायचं आहे की आमच्याकडे जे काही रजिस्ट्रेशन ऑक्टोबर महिन्यापर्यंत गेल्या 2024च्या ऑक्टोबर महिन्यापर्यंत जे काही रजिस्ट्रेशन आलेलं होतं ती संख्या 2,63,00,000पेक्षा जास्तीची होती. आणि आम्ही प्रत्येक विभागाला, कारण महिला व बालविकास विभाग म्हणून आम्हाला कृषी विभाग असेल, आपलं सामाजिक न्याय विभाग असेल, त्याचबरोबर माहिती तंत्रज्ञान विभाग असेल किंवा इतर जे काही विभाग आहेत त्यांचा ॲक्सेस किंवा त्यांचा डेटा ॲक्सेस असण्याचं काही कारण नाही. कारण प्रत्येक विभागाकडे आपापला डेटा असतो आणि इतर विभागांचा जो डेटा असतो तो त्यांना त्यांच्याकडून रिक्वेस्ट करून तो मागवून घ्यावा लागत असतो आणि मग त्या पद्धतीनं तो इम्प्लिमेंट करावा लागत असतो. आम्ही साधारणपणे सगळ्याच विभागाकडून, अन्न व नागरी पुरवठा विभागासहित सगळ्या विभागांकडून त्या संदर्भातला डेटा हा मागवण्यात आला. आम्हाला डिसेंबर एंड जानेवारी महिन्यामध्ये कृषी विभागाकडून नमो शेतकरी योजनेचा डेटा मिळाला. त्याच्यामध्ये साधारणपणे आपण जर बघितलं तर सुरुवातीपासूनच लाडकी बहीणचे जे काही निकष आहेत ते त्याच्यामध्ये नमूद करण्यात आलं होतं की आपण एका वेळेला एका शासकीय योजनेचा लाभ घेऊ शकतो ज्याचा लाभ 1500पेक्षा जास्ती असेल, 1500पेक्षा कमी असणार नाही. त्याच्यामुळे नमो शेतकरीचा लाभ हा साधारणपणे त्या लाभार्थ्यांना 1000 रुपयाचा लाभ जातो. तर लाडकी बहीणमधनं त्यांना 500 रुपयाचा लाभ मिळणं अभिप्रेत आहे. म्हणजे तो शासनाचा 1500चा लाभ हा त्यांच्या खात्यावर जात असतो. त्यामुळे साधारणपणे नमो शेतकरीचा आम्ही जानेवारी महिन्यापासून ते इम्प्लिमेंटेशन सुरू केलं. म्हणजे त्या लाभार्थ्यांना 1500च्या ऐवजी तिथे 500 लाडकी बहीण आणि 1000 नमो शेतकरी अशा पद्धतीनं झालं. त्याच्यानंतर आम्हाला आणखीन काही विभागाचे त्या ठिकाणी अभिप्राय प्राप्त झाले. आज माहिती व तंत्रज्ञान विभागाने, IT विभागाने जो काही डेटा दिलेला आहे तो साधारणपणे चंक आहे, 26 लाखाचा तो चंक आहे. आता 2,63,00,000 जे काही रजिस्ट्रेशन झालं आहे याच्यातले साधारणपणे आमच्या छाननीमध्ये जे विभागाने छाननी केली होती सुरुवातीपासून त्याच्यामधना जो लाभार्थ्यांचा आकडा होता जो 3-4 महिन्यासाठी स्टेबलाइज होता हा 2,47,00,000 होता. याचा अर्थ असा की 2,63,00,000 रजिस्ट्रेशन झालं होतं. आता स्क्रुटिनीज जर केली नसती तर 2,47,00,000 तो कधी आलाच नसता, तर 2,63,00,000वरच राहिला असता. त्याच्यामुळे ते साधारणपणे स्क्रुटिनी ही आमच्याकडून चालू होती. प्रत्येक विभागाकडून डेटा यायला हा साधारणपणे 2-4 महिन्याचा कालावधी लागत असतो. 26 लाखाचा जो डेटा आमच्याकडे आत्ता प्राप्त झालेला आहे हा जनरल डेटा आहे. याच्यातले असे काही लाभार्थी असतील जे आमच्या पहिल्या स्क्रुटिनीमध्ये सुद्धा त्या ठिकाणी वगळले गेलेले आहेत. काही लाभार्थी असे त्या ठिकाणी असतील की ज्यांचे त्यावेळेला बँक अकाउंट्स नव्हते म्हणून घरातल्या एका व्यक्तीचं त्यांनी बँक अकाउंट दिलेलं असेल. म्हणजे एखादी महिला जिचं कदाचित त्यावेळेला स्वतंत्र बँक अकाउंट नसेल म्हणून तिने तिच्या पतीचं किंवा घरातला जो काही भाऊ असेल किंवा घरातला पुरुष असेल ज्याचं बँक अकाउंट असेल त्याचे डिटेल दिले असतील. त्यामुळे त्याचं ग्राउंड लेवलची स्क्रुटिनी होणं हे त्या ठिकाणी गरजेचं आहे. जे आता सुरू आहे बऱ्याचशा आमचं साधारणपणे त्या संदर्भातलं एक 35-40% काम झालेलं आहे. आणखीन पुढचं जे 50-60% राहिलेलं आहे ते ह्या 10-15 दिवसात होणं अपेक्षित आहे आणि ते झाल्यानंतर एक्झॅक्टली तो आकडा किती आहे हा त्या ठिकाणी लक्षात येईल. त्याच्यामध्ये सरकारी काही काम करणारे आहेत या संदर्भात तर राज्याने भूमिका घेतलेलीच आहे की त्यांच्याकडनं जो काही लाभ गेलेला आहे
तो चलान त्या ठिकाणी हे करून तो ट्रेजरीमध्ये राज्याच्या तिजोरीमध्ये तो जमा होणार. त्यामुळे अशा काही ज्या त्या संदर्भातल्या भूमिका आहेत किंवा निर्णय आहेत ते घेतलेले आहेत. या 26 लाखाच्या संदर्भातली सविस्तर स्क्रुटिनी झाल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री मंत्रिमंडळ हे त्या संदर्भातला योग्य तो निर्णय घेईल. याच्यामध्ये काही नावं दुसऱ्या राज्यातले पण होते, काही पुरुषांना देण्यात आले, त्या जे स्क्रुटिनी अधिकारी होता त्यांनी ते बघितलं का नाही? नाही, खरं तर कुठल्याही इतर राज्याच्या याला लाभ हा देण्यात आलेला नाही आहे. आमच्या विभागाच्याच प्रथम स्क्रुटिनीमध्ये जर ते राज्याच्या बाहेर असतील, परप्रांतीय असतील तर त्याच्यामध्ये ते लक्षात आलेलं आहे. आणि कदाचित माध्यमांकडनंही 2-4 महिने किंवा 5 महिने विलंबाने ती बातमी आलेली आहे. पण ज्या वेळेला प्रायमरी स्क्रुटिनी झाली त्याच वेळेला अशा ज्या बाबी आहेत त्या विभागाच्याच अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आल्या आणि त्या वेळेलाच त्यांना लाभ हा दिला गेलेला नाही आहे. पुरुषांच्या संदर्भातलं मी जे आपल्याला म्हटलं की जो काही 12-14 हजारचा डेटा आलेला आहे, हा डेटा आमच्याकडे आलेला असताना ती लाभार्थी पात्र आहे पण तिचं बँकमध्ये खातं नव्हतं म्हणून तिने घरातल्या पुरुषाचं नाव खातं दिलेलं आहे का, तर त्याचं क्रॉस व्हेरिफिकेशन असेल किंवा प्रत्यक्षामध्ये पुरुषांनीच भरलेला आहे का, तर ह्या सगळ्या ज्या बाबी आहेत या ग्राउंड लेवल स्क्रुटिनी आमच्या अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि विभागाकडून चालू आहे. त्याचा सविस्तर डेटा ज्या वेळेला येईल त्याच वेळेला त्या ठिकाणी तो आम्हाला मांडता येईल. या काही नवीन गाईडलाईन्स नाही आहे, ओरिजिनली सुद्धा या GR मध्ये नमूद करण्यात आलेल्या होत्या. KYC साधारणपणे DBT पोर्टलवर ज्या ज्या काही स्कीम्स राबवल्या जातात त्या सगळ्यांना KYC ही प्रक्रिया फॉलो केली जात असते. साधारणपणे 91 अशा योजना आहेत ज्याच्यामध्ये KYC हे त्या ठिकाणी रुटीन ही प्रोसिजर आहे आणि तीच लाडकी बहीणमध्ये पण आहे. फक्त KYC राबवत असताना आपल्याला UDIचे अधिकृतता घ्यावी लागते, ऑथोरायझेशन घ्यावं लागतं आणि त्याच्यासाठी साधारणपणे 118 बाबींची पूर्तता करावी लागते आणि या बाबींची पूर्तता केल्यानंतर ते ऑथोरायझेशन आपल्याला मिळत असतं आणि या संपूर्ण ऑथोरायझेशनला साधारणपणे 8 ते 9 महिन्याचा कालावधी लागत असतो. त्याच्यामुळे आम्ही ऑथोरायझेशन मिळण्यासाठीची प्रक्रिया ही 8-9 महिन्यांपासून सुरू केली आणि ती मिळाल्यानंतर आम्ही KYCची प्रक्रिया ही सुरू केलेली आहे. KYCमुळे ज्या लाभार्थी आहेत त्यांना अधिकचा फायदा होणार आहे, कारण त्यांचं KYC ऑथोरायझेशन झालं की त्यांना नियमित लाभ मिळणार आहे. म्हणजे या ज्या तक्रारी आहेत की 1 महिन्याचा लाभ मिळाला, दुसऱ्या महिन्याचा मिळायला विलंब झाला, तिसऱ्या महिन्याचा त्या ठिकाणी थांबला गेला, तर या सगळ्यामध्ये सरळता आणि त्याचबरोबर सुलभता ही त्या निमित्ताने येणार आहे. त्याच्यामुळे या 2-3 महिन्याच्या कालावधीमध्ये जे लाभार्थी आहेत त्यांनी KYC करून घेणं आहे आणि याच्यातून त्यांना फक्त लाडकी बहीण योजनाच नाही तर शासनाच्या वेगवेगळ्या ज्या योजना आहेत ह्याचा सुद्धा पुढच्या कालावधीमध्ये लाभ होण्याच्या दृष्टिकोनातून हे महत्त्वपूर्ण आहे. ही योजना जी आहे ही महिलांमध्ये, लाडक्या बहिणींमध्ये अतिशय लोकप्रिय आहे. महिलांना त्याचा लाभ मिळतोय. कुठेही आम्ही याच्यामध्ये लाडकी बहिणीची संख्या कमी करण्याचा प्रयत्न नाही आहे. मी म्हटल्याप्रमाणे KYCतून महिलांना रेग्युलरली नियमितपणाने लाभ देण्यामध्ये, म्हणजे ज्या लाभार्थी महिला आहेत त्यांना लाभ मिळण्यामध्ये आणखीन सुलभता येणार आहे आणि या व्यतिरिक्त पुढं सुद्धा शासनाच्या ज्या वेगवेगळ्या योजना निघतील, एकदा त्यांचं KYC झालेलं असेल की पुढच्या काही योजनांसाठी सुद्धा त्यांना ॲडिशनल काही प्रोसिजर्स कराव्या लागणार नाही. बोगस लाभार्थ्यांना शोधण्यासाठी गोल्डन डेटा काहीतरी आणला जाणार आहे, काय नेमकं आहे? नाही, मी तर हे पहिल्यांदाच ऐकते. खरं तर आम्हाला वेगवेगळ्या विभागांकडनं, आम्ही स्वतःच विभाग म्हणून वेगवेगळ्या विभागांना पत्र दिलेलं आहे की त्यांच्याकडे असणारा जो डेटा आहे तो त्यांनी आमच्या विभागाला द्यावा. जसं डिसेंबर अखेरीस जानेवारी महिन्यामध्ये आम्हाला कृषी विभागाकडून नमो शेतकरीचा डेटा मिळाला, तो आम्ही इंटिग्रेट केला आणि त्यानुसार लाभार्थी जे आहेत त्यांना 500 रुपये लाडकी बहीणमधून आणि 1000 नमो शेतकरीतून मिळतात. परिवहन विभागाकडून आम्हाला डेटा मिळाला, इन्कम टॅक्सचा डेटा आहे किंवा माहिती व तंत्रज्ञानचा डेटा आहे. हा आम्हीच महिला व बालविकास विभागानेच इतर विभागांकडनं मागितलेला आहे. अन्न व नागरी विभागाकडनं, पुरवठा विभागाकडनं आम्हाला पिवळा आणि केशरी रेशन कार्ड धारकांचा डेटा त्या ठिकाणी मिळाला. कारण एक विभाग म्हणून दुसऱ्या विभागाचा डेटा ॲक्सेस हा कधीही नसतो, तो आपल्याला त्यांच्याकडनं विनंती करून मागवावा लागत असतो आणि त्यानुसार आपल्याला तो इंटिग्रेट करावा लागतो. त्यामुळे त्यानुसार ही संबंध प्रक्रिया ही सुरू आहे. मला आपल्या माध्यमातून आणखीन एक गोष्ट लाडक्या बहिणींच्या आणि राज्याच्या जनतेच्या समोर पण आणायची आहे. लाडकी बहीण योजना आणायच्या आधी जवळपास म्हणजे
आत्ता जे काही 2-2.5 कोटी लाभार्थी आहेत याच्यापैकी 50 लाखपेक्षा अधिक लाभार्थी असे होते ज्यांचं आधार कार्ड त्यांच्या बँक अकाउंटला सीडेड नव्हतं. ते या लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून झालं. 50 लाखपेक्षा अधिक लाभार्थ्यांचे आधार कार्ड हे त्यांच्या बँक खात्यासोबत सीडेड झाले, म्हणजे त्यांच्यासोबत लिंक झाले. याचा अर्थ असा की त्या ज्या महिला बऱ्याचशा वेळेला आधीच्या योजनांपासून वंचित राहिल्या असतील किंवा त्यांचं अकाउंटच त्या ठिकाणी बँकेचं नसेल, ते याच्यातून त्या ठिकाणी या योजनेतून तयार झालं. अशा बऱ्याचशा योजना महिला आहेत ज्यांच्या बँकच्या खात्यामध्ये फक्त 50-100 रुपये होते, पण आज दर महिन्याला त्यांच्या बँकच्या खात्यामध्ये या लाडकी बहीण योजनेतून 1500चा लाभ हा वितरित होत असतो.